नमस्कार. महाराष्ट्र कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपये जमा होण्याची ही बातमी आहे. काय आहे सविस्तर वृत्त आणि कोणाच्या खात्यावर जमा होणार आहेत या संबंधाने सविस्तर वृत्त जाणून घेऊया. त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्र हो, कुणाला फायदा मिळणार आहे या संबंधाने हे वृत्त आहे. तर 50,000 रुपयाचा फायदा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर अवलंबून आहे. 5,000 रुपये मूळ वेतन मिळणाऱ्या व्यक्तींना 30,000 रुपये मिळणार आहे. 5,001 रुपये ते 10,000 रुपये मूळ वेतन बेसिक सॅलरी असणाऱ्यांना 40,000 रुपये मिळणार आणि 10,000 रुपयापेक्षा जास्त मूळ वेतन असणाऱ्या EPF खातेधारकास 50,000 रुपये मिळणार आहेत. अर्थात लक्षात घ्या तुम्ही, EPF म्हणजे एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंडमध्ये ज्यांचे खाते आहेत त्यांच्यासाठी हे वृत्त आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी काय करावे, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी EPFO खातेधारकांनी त्याच्या EPF खात्यात नियमित योगदान सुनिश्चित करणे आवश्यक आहे. खातेदारांनी नोकरी बदलली असेल तर त्याने किंवा तिने खाते कायम ठेवले पाहिजे. नवीन कंपनीमध्ये EPFमध्ये योगदान देणे सुरू ठेवले पाहिजे. एकूण 20 वर्षासाठी EPF योगदान दिल्यानंतर तुम्ही 50,000 रुपयाच्या बोनससाठी पात्र आहात. या व्यतिरिक्त EPFO खातेधारकाकडून निवृत्तीचे फायदे वाढवू शकतात किंवा निष्ठा आणि जीवनलाभसुद्धा मिळवू शकतात. अर्थात मित्र हो, EPFO खातेधारकांसाठी ही खुश खबर आहे. आवडली असेल माहिती तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.